नमस्कार। आई राजा उदो उदो। आपल्या महाराष्ट्रात देवीची अनेक जागृत देवस्थाने आहेत। देवीचे 3.5 शक्तिपीठे आहेत, तर काही अतिशय प्राचीन मंदिरे आहेत। त्यातील एक म्हणजे माता पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकवीरा आई, जी आपल्या भक्तांना अद्वितीय कृपा आणि संरक्षण प्रदान करते। या देवीचे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील कार्ला गडावर आहे। चला तर या मंदिराची माहिती, इतिहास, भक्ती परंपरा जाणून घेऊया। महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा समावेश आहे। इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्यातील बहिरेगाव येथील कार्ला लेणी। या लेण्यात ऐश्वर्य असले तरी डामडोल नाही। विपुल निसर्ग संपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर ही बौद्धकालीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहे। देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे। 1866 या साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजले जाते। या परिसरातील देवीला बहेरगावची यमाई, अंबा माता किंवा परशुरामाची माता रेणुका असे देखील म्हटले जाते। अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे। चैत्र आणि आश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते। या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात। पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते। एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला। पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली होती। पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे। पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधूनही दाखवले। त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून माता प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला। एकवीरा देवी हे आदिशक्तीचे रूप मानले जाते। येथे मूळ देवी एकवीरा सोबत जोगेश्वरी देवीचीही मूर्ती आहे। भक्तांच्या मनात विश्वास, धैर्य आणि भक्ती जागवणारी माता रेणुका म्हणजेच आई एकवीरा, तुझ्या कृपाछायेने आमच्या जीवनाचा रथ असाच पुढे चालत राहू दे। जय जगदंबा माता, जय रेणुका माता। आई राजा उदो उदो। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।